तरह स्थानीय मुद्दों पर आधारित है। लेकिन राज्य की सत्ताधारी पार्टी इस चुनाव को लाड़की बहन योजना के मुद्दे पर लड़ने की कोशिश कर रही है। माजी विधायक सुरेश देशमुख ने कहा कि असलियत यह है कि मंत्री अपने निजी पैसे से कोई योजना नहीं चला रहे। ये सारी योजनाएं जनता द्वारा दिए गए जीएसटी और टैक्स के पैसों से चलाई जा रही है। आपके पैसों से महिलाओं को ₹1000 दिए जा रहे हैं। उन्होंने आरोप लगाया कि अगर आपने उन्हें वोट नहीं दिया तो योजना बंद कर दी जाएगी। इस तरह का डर मतदाताओं के मन में डाला जा रहा है। माजी विधायक देशमुख ने मतदाताओं से अपील करते हुए कहा, मतदान आपका संवैधानिक अधिकार है। डर के बिना निर्भय होकर मतदान करें और शिवसेना उद्धव बाला साहेब ठाकरे गुट और कांग्रेस के उम्मीदवारों को विजयी बनाए। प्रचार सभा का विवरण प्रभाग क्रमांक 1 में कांग्रेस के उम्मीदवार गणेश देशमुख, शारदा ज्ञानेश्वर गोमचाड़े, शिवसेना उपाटा के उम्मीदवार वेंकट लक्ष्मणराव डहाले और आशा बालासाहेब पतंगे के प्रचार के लिए सोमवार 12 जनवरी को नाथनगर और सागर नगर में प्रचार सभा आयोजित की गई। इस सभा में माजी विधायक सुरेश देशमुख मुख्य वक्ता के रूप में बोल रहे थे। सभा में कांग्रेस नेता आलमगीर खान, शेख इब्राहिम साहब, व्यवहारे जगन्नाथे पद्मेकर सहित अनेक मान्यवर उपस्थित थे। विरोधियों पर हमला। आगे बोलते हुए माजी विधायक सूर्य देशमुख ने कहा, विरोधियों ने प्रभाग क्रमांक 1 में करीब 20 सभाएं की, लेकिन वे जनता के बीच कोई माहौल नहीं बना सके। अब वे हर तरह के हथकंडे अपनाएंगे, यहाँ तक कि लक्ष्मी अस्त्र का भी इस्तेमाल करेंगे। उन्होंने कहा, लेकिन उन्हें ये नहीं पता कि यहाँ की जनता सब कुछ समझती है और किसी के झांसे में आने वाली नहीं है। सत्ताधारी दलों पर गंभीर आरोप। सभा में बोलते हुए कांग्रेस नेता आलमगीर खान ने कहा, आज सत्ता में बैठे कई विधायक अपने अपने दल तोड़कर सत्ता में शामिल हुए हैं। उन्हें आम जनता के सवालों से कोई लेना देना नहीं। उन्होंने आगे कहा, कांग्रेस एक धर्मनिरपेक्ष पार्टी है जो संविधान के आधार पर चलती है, दलितों, मुसलमानों और मेहनतकश जनता के अधिकारों के लिए संघर्ष करती है। उन्होंने मतदाताओं से कांग्रेस और शिवसेना उम्मीदवारों को विजयी करने की अपील की। स्थानीय मुद्दों का समाधान। माजी विधायक सूर्य देशमुख ने कहा, यहाँ के लोग मेरे अपने हैं। मैं हमेशा उनके सुख दुख में शामिल रहा हूँ, इसलिए मतदाता हमारे साथ मजबूती से खड़े हैं। उन्होंने बताया कि इस प्रभाग में महिला मंडल ने मंदिर निर्माण की मांग रखी है, जिसे निश्चित रूप से पूरा किया जाएगा। उसके साथ ही इस क्षेत्र की गुंठेवारी जमीन के रेगुलेशन मुद्दे भी, जिसे सांसद संजय यादव और विधायक डॉक्टर राहुल पाटिल की मदद से हल करने का आश्वासन किया। परभणी महापालिकेचे उपमहापौर तथा रनिंग उमेदवार आदरणीय भगवानरावजी वाघमारे साहेब यांचं मी प्रचारार्थ या सभेच्या ठिकाणी येणार आहे। या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय संजय यादव साहेब कुठे गेले? या ठिकाणी शिवसेनेचे नेते आदरणीय हे उमेदवार आपल्या समोर सेवा करण्यासाठी उभे राहिलेले आहेत। तरी सर्वप्रथम या ठिकाणी मतदार उमेदवार आलेले, या ठिकाणी काही मतदार आझम खान आणि दापसेताई यांनी निवडणुकीत आपल्या मतदानापूर्वीच लक्ष्मीनगरमधले अनेक रस्ते पूर्ण केलेत। त्या ठिकाणी गिट्टी टाकली आहे, काही ठिकाणी मुरुम टाकलाय आणि शुभम हाके हा तर अतिशय उत्साही आहे। तेव्हा या ठिकाणी हे प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार रोहिणी मणी दासे यांना आपला परिचय देण्यासाठी व्यासपीठावर विराजमान करतो। या ठिकाणी मी ऐजाम अफनान खान इरफानुर रहमान खानचा मुलगा आहे आणि माजी आमदार AR खान साहेब यांचे नातू आहे। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युतीचे उमेदवार आहे ड मध्ये। माझी निवडणूक निशाणी आहे मशाल। माझा शिक्षण मी बीटेक फूड केलेला आहे MIT तून।
नंतर MIT पुणे, नंतर MS इन फूड सेफ्टी अँड क्वालिटी इंजिनिअरिंग मी युरोपमधून केलेलं आहे. तिथं मला जॉब होती, कारभार होतं, सगळं होतं. पण मी असा विचार केले की माझ्याकडे देवाने सगळे दिलेलं आहे, पण मला फक्त आपल्या भारतात येऊन तुमची सेवा करायची आहे. तुमची सेवा करायची आहे. आणि सेवा म्हणजे कोणाची एकाची नाही, एक जातची याची नाही, सगळ्या धर्माची, सगळ्या भारतातील नागरिकची सेवा करायची आहे मला. आणि माझ्या पाठीमागे खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब आहे, आमदार राहुल पाटील साहेब आहे, डॉक्टर नावंदर साहेब आहे, आमचे काँग्रेसचे नेते आहे, माझे वडील इरफानुर रहमान खान साहेब आहे. हे सगळे आहे, खंबीरपणे उभे आहे. आता तुमच्यावर आहे, तुम्ही काय करणार ते लोकांना तुम्हाला दाखवावं लागेल. जे बंगल्यात बसून राजकारण करत आहेत त्याला दाखवावं लागणार तुम्हाला की आपल्याला निवडून द्या, संधी द्या. जे 25-25 वर्ष 20-20 वर्ष बसून तिथून नगरसेवक आहे, तुम्ही कधी भेटले का त्यांना? कधी भेटले तुम्ही त्यांना? अरे का वोट द्यायचं त्यांना? कशाला वोट द्यायचं त्यांना? तुम्ही मला संधी द्या, एक संधी आमच्या पॅनलला द्या. तुम्हाला गोड करून दाखवणारा माणूस आहे मी. एक संधी द्या मला. आमचे आदरणीय तुकारामरावजी बापूसाहेब रेंगे साहेब याचे आगमन झालेलं आहे. सोबत भगवानरावजी वाघमारे, आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट मुजाहिद साहेब, त्यांचे पण आगमन झालेलं आहे. वरती आता आपल्या प्रभाग 10चं काय हाल आहे? अरे एका कॉलनीमध्ये रोड टाकून म्हणजे हे नाही की पूर्ण प्रभागाचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. अरे ते बघा भारतनगर मध्ये काय परिस्थिती आहे, ती शाहूनगर मध्ये काय परिस्थिती आहे, लक्ष्मीनगर मध्ये काय परिस्थिती आहे, आमच्या हिमायतनगर मध्ये काय परिस्थिती आहे. अरे रोड नाही, नाली नाही, काय नाही. अरे कधीपर्यंत चालणार आहे? तुम्ही तुमच्या अमूल्य मत मशालला द्या, आम्हाला द्या. आम्ही तुम्हाला 100% खात्रीने सांगतो, जे काही विकास राहिलेला आहे ते 100% आम्ही करणार आहे. तुम्ही तुमचे आशीर्वाद द्या, मताच्या रूपाने आशीर्वाद द्या. हेच बोलू इच्छितो आणि 2 शब्द संपवतो. आणि दुसरी एक गोष्ट, माझी मराठी तितकी चांगली नाही आहे आणि पुढच्या वेळेस जेव्हा मी येईल तुमच्या समोर 8-10 दिवस नंतर, तर माझी मराठी शुद्ध आणि छान होईल हे तुम्हाला आताच सांगतोय मी. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद. 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या प्रभाग 10च्या या जाहीर अशा विराट सभेला उपस्थित असलेले आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले सन्माननीय जिल्ह्याचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ नेते काँग्रेसचे सन्माननीय तुकारामजी रेंगे पाटील, उपस्थित असलेले भगवानरावजी वाघमारे, आदरणीय आमचे खान साहेब, वंदनीय बाळासाहेब ठाकरे ज्येष्ठ नागरिक मंचाचे अध्यक्ष आदरणीय डोंगरेदाजी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सूर्यकांतरावजी हाके, व्यासपीठावर उपस्थित असलेले ॲडव्होकेट मुजाहिद साहेब काँग्रेसचे, उपस्थित असलेले शिवसेनेचे महानगर प्रमुख आदरणीय नावंदर साहेब आणि सन्मान्य आमचे उमेदवार 4 उमेदवार इथं उपस्थित झालेले आहेत. 4 उमेदवार स्वागत करतो. बंदी भगिनी आणि मातानो, ही प्रचाराची सभा वाटत नाही, मला ही विजय सभा वाटते आहे. विजय काय आपल्यापासून आता लांब राहिलेला नाही. आणि जशा प्रकारचं वाटोळ या महानगरपालिकेचं गेल्या 10-15 वर्षामध्ये झालेलं आहे, खऱ्या अर्थाने परिवर्तनाची लाट आता निर्माण झालेली आहे. महानगरपालिकाचा जर अभ्यास केला आपण तर आपल्या लक्षात येईल की महानगरपालिका म्हणजे वॉटर बिटर गटर, लोकलच्या काही प्रश्न असतील, लोकलच्या काही समस्या असतील, पण महानगरपालिकेची आज अशी अवस्था आहे की त्याला आस्थापनेवरचा खर्च सुद्धा द्यायला तयार नाही. म्हणजे जे पगारी आहेत 3 कोटी रुपये पगार द्यावं लागते, ती पगार सुद्धा आज यांच्याकडे उपलब्ध नाही. मग इतके दिवस झालं महानगरपालिका निर्माण होऊन मग या लोकांनी आपले स्वतःचे उत्पन्नाचे स्रोत का विकसित केले नाही, महानगरपालिकेचं इन्कम का वाढवलं नाही, हा सुद्धा एक मोठा प्रश्न निर्माण झाला. तसं पाहायला गेलं तर ही महानगरपालिका अतिशय श्रीमंत महानगरपालिका. आदरणीय आमच्या भगवानरावला सगळं माहिती की किती मोठ्या प्रमाणात जमीन या महानगरपालिकेत उपलब्ध आहे.
मग स्टेडियम कॉम्प्लेक्स असेल, महानगरपालिकेची समोरची जागा असेल, जनता मार्केट असेल किंवा आमचं सुपर मार्केट असेल, राजगोपालचारी उद्यान असेल, या ठिकाणी जर चांगल्या प्रकारचे कमर्शियल कॉम्प्लेक्सेस उभा केले तर महानगरपालिकेला वर्षाला 100 कोटी रुपये त्याचं भाडं आल्याशिवाय राहणार. पण आजपर्यंत हा विकास झाला नाही. आम्हाला कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, पण भविष्यामध्ये ज्यावेळेस आमचं सरकार किंवा आमची सत्ता या महानगरपालिकेने होईल तर निश्चितच ही महानगरपालिका महाराष्ट्रातील सगळ्यात चांगली आणि आदर्श महानगरपालिका केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आपण सगळ्याला संधी दिली, एकदा आम्हाला संधी देऊन पहा. आणि जे लोक भाजपचे लोक म्हणतायत की आमची महानगरपालिकेवर सत्ता येणार आहे, अरे ते इनमिन लढवायले तर किती 35 जागा, त्यातून 33 जागा कशा येतील निवडून? त्यातले 15 लोक तर कोणाला ओळखतच नाहीत अशा प्रकारचे उमेदवार आहेत. म्हणून फक्त खोटे आश्वासन देऊन जनतेला फसवण्याचं काम या भाजप सरकारने केलं. आणि जसं आता रेगे पाटील साहेबांनी सांगितलं की कोणालाही मतदान झालं तर ते कमळालाच मतदान आहे. फक्त मशाल आणि पंजाला केलं तरच कमळाला मतदान जाणार नाही हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे. म्हणून या अभद्र युत्या जे झालेल्या आहेत, आज या महानगरपालिकेच्या महाराष्ट्रातल्या 29 काय मागे नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये एकमेकाचे कपडे फाडायचे काम हे सरकारमधले मंत्री करते. बावनकुळेचं परवा दिवशीचं स्टेटमेंट आहे, या राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिलेले माणसं काय म्हणतात की अजितदादाने जास्त शहाणपणा करू नये, अजितदादाने जास्त बोललं तर 70,000 कोटीची जुनी त्यांची जी भ्रष्टाचाराची फाईल आहे ती बाहेर काढणार, जाहीर भाषणात म्हणाले. दुसरा मंत्री काय म्हणतो त्यांचा, हे शिंदे गटाला जन्मच आम्ही दिलेला आहे म्हणून शिंदे गटाने जास्त काय बोलू नये, तर यांची सुद्धा आम्ही बघितल्याशिवाय राहणार नाही. अरे छोट्या छोट्या नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही एकमेकाचे कपडे फाडणार असता तर तुम्ही तत्वाच्या गोष्टी काय आम्हाला सांगणार? तुम्ही कोणत्या विचारधारेने एकत्र आलेले आहेत? का फक्त पैसे कमवण्याच्या विचारधारेने एकत्र आलेले आहेत का? आणि तुमच्याकडनं काय अपेक्षा करायची आम्ही की तुम्ही विकास करता? म्हणून हे भ्रष्टाचार युक्त सरकार आहे आणि यांची एवढीच इच्छा आहे की सगळ्या महानगरपालिका ताब्यात घ्यायच्या आणि मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करायचा. 3.5 वर्ष 4 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या नाही आणि आयुक्तेच्या माध्यमातून त्यांच्या प्रशासनाच्या माध्यमातून फक्त मलिदा खायचं काम या लोकांनी केलं. आज महाविकास आघाडी असेल, आपल्या परभणीमध्ये जवळपास 65 जागा आम्ही लढवतो आणि आज तुम्हाला सांगतो, ठामपणे सांगतो की आज पोलीस रिपोर्ट माझ्या हातात आलेला आहे आणि आमच्या दोघांच्या मिळून जवळपास 50 जागा इथं निवडून येणार आहे. म्हणून आपण निवडणूक जे पक्ष निवडून येते त्याच्या मागे आपण राहायला पाहिजे. उद्या चालून काय सांगता येतं, इथून 4 उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे. जर आमचं सरकार इथं आलं, सत्ता आली तर तुमच्या प्रभागातून महापौर सुद्धा होऊ शकतो. काही सांगता येत नाही कोणता महापौर होईल. म्हणून सत्तेच्या बाजूने आपण राहायला पाहिजे एवढंच या निमित्तानं सांगतो. या प्रभागाच्या विकासासाठी सातत्यानं मी प्रयत्न केले. हा समोरचा रस्ता सुद्धा माझ्याच कार्यकाळामध्ये झालेला आहे. इथं मोठ्या प्रमाणावर ओपन जिम असतील, मंदिराचे कंपाऊंड वॉल असतील किंवा रस्त्याचे कामं असतील, हे सातत्यानं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परत एकदा तुम्हाला विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला आपण मशाल समोरचं बटन दाबून आमच्या 4 उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करावा अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 26 परभणी महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 10 मधील शिवसेना आणि काँग्रेस महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या बैठकीला उपस्थित आपल्या विभागाचे आमदार आदरणीय डॉक्टर राहुल पाटील साहेब, माजी खासदार आदरणीय तुकारामजी रेगे पाटील, प्रभाग क्रमांक 9 मधील महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय भगवानरावजी वाघमारे, डोंगरे काँग्रेसचे नेते इरफान साहेब, हाके साहेब, वकील साहेब, नावंदर साहेब, 4 उमेदवार यांना आता तुमच्याकडे परिचय करून दिला आणि इथं जमलेल्या माझ्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो आणि मित्रांनो, मी आपल्याला एवढ्याच काही गोष्टी विचारणार आहे. मी उगा आपल्या देशाचं राज्याचं काही सांगणार नाही.
आमच्या घरी पाणी किती दिवसाला येते, दररोज नाली साफ होती का, घंटागाडी रोज येते का, आमच्या गल्ली जायला व्यवस्थित रस्ता आहे का, ह्या मूलभूत गरजा आम्हाला जो कोणी देईल त्याला आम्ही मतदान करू, अशा प्रकारचा संकल्प ह्या प्रभागातील सगळ्या मतदारांनी केलेला आहे. लोकांची काही अपेक्षा नाही तुमच्याकडे. भूखे को रोटी का, प्यासे को पाणी का इंतजार है. तसं ह्या लोकांना सगळ्यांना आपल्या नागरी सुविधा आपल्याला कोण पुरवतोय त्याच्या पाठीशी उभं राहण्याची मानसिकता आहे. आणि ती बघूनच आज या ठिकाणी जे हे जनसमुदाय आलाय, परवा दिवशी मतदान आहे, जेव्हा या ज्या अर्थी हे इकडे लोक एवढ्या संख्येनं आले त्या अर्थी यांच्या मनामध्ये कुठेतरी खतखत आहे की ह्या प्रभागामध्ये आम्ही निवडून दिलेली लोक यापूर्वी कधीही आमच्याकडं आली नाहीत. मला आपल्या सगळ्याला विचारायचं, खरं असेल तर खरं सांगा, खोटं असेल तर नाही म्हणून सांगा, पण जे काय खरं आहे ते सांगा. मला सांगा, ह्या प्रभागातले नगरसेवक, तुमच्या वार्डातले नगरसेवक कोण आहेत सांगू शकता का? सांगा, कोण आहे तुमच्या वार्डातले नगरसेवक? सगळ्याला माहित आहे, फक्त ते सांगू शकत नाहीत कारण त्याला कधीतरी बघितलं नाही. विजयराव जामकर तुमच्या वार्डातले नगरसेवक आहेत का? नाही, आलेच नाही. त्यांनी तुमच्या वार्डामध्ये कधी तुमच्या घरात आले का निवडून झाल्यावर? आता जवळजवळ 8 वर्ष होऊन गेले. 2 टाइम त्यांना निवडून दिले आपण. कधी चुकून आले? कधी तुम्ही त्यांच्या घरी गेलात का? कधी तुम्हाला एखादा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरीच्या जयंतीच्या निमित्तानं वर्गणी द्यायला घरी बोलिलं कधी दिली? अण्णाभाऊ साठेची दिली का? गणपतीची दिली का? नवरात्रातली दिली का? कुठलाही राजकीय त्यांचा अर्थार्थी या सगळ्या सामाजिक सेवेशी काही संबंध नाही. 2दा नगरसेवक होऊन सुद्धा जर आम्हाला ते विचारत नसतील तर आम्ही त्यांना मतदान का द्यावं असा प्रश्न आपण सुद्धा त्यांना विचारला पाहिजे. आता डॉक्टर सुरवसे साहेब एक भारतीय जनता पार्टीकडच्या वरून उभं टाकले. हे सगळे आमचे मित्र आहेत, पण आज राजकीय लढाई आहे ही, कोणाची वैयक्तिक लढाई नाहीये. पण ज्या लोकांना जे जमतंय त्यानं ते करावं. हे आमचे 4ही उमेदवार समाजसेवा करणारे आहेत, लोकांच्या सुखदुःखामध्ये जाऊन हिरिरीने भाग घेणारे आहेत, त्यांच्या समस्या सोडवण्याची त्यांच्यामध्ये धमक आहे. हे आमचा शुभम हाके असेल, कलमे अण्णा असेल, आमचा ऐझम खान असेल किंवा आमचा धापसे असेल, या लोक समाजाभिमुख काम करणारी कार्यकर्ते आहेत. पण इथं हे डॉक्टर सुरोसे साहेब, उद्या तुम्ही निवडून दिलं तर तुमच्या वार्डातली नाली जाम झाली तर ते नाली साफ करायला येणार आहेत का? तुम्ही त्यांना बोलवणार आहेत का? मग आम्ही दरवेळी फसायला लागलो की कोणीतरी निवडणुकीच्या काळात येते, आम्हाला 4 पैशाचं आम्ही दाखवतोय, आम्ही पैसे घेतो, आम्हाला वाटतं की बाबा कोण काय देणार आहे हे द्यायला ते घ्या, आपल्याला मतदान तर करायचंय. पण 5 वर्ष तुमच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे आलेले तुमचे समाजसेवक, हे ढोंगी समाजसेवक, यांना कुठेतरी त्यांची जागा दाखवणं आता हे तुमच्या हातामध्ये लक्षात ठेवा. तुम्हाला बी काही सामाजिक बांधिलकी ठेवून वागावं लागल की आम्हाला पैसे घेऊन मतदान करायचंय की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, ज्या संविधानानं आम्हाला लोकशाहीतलं पवित्रदान मतदान करण्याचा अधिकार दिलाय, त्या अधिकाराचा सदुपयोग करायचा आहे का पैसे घेऊन आम्हाला आमचं दान विकायचंय, हे आपण सुद्धा आता ठरवण्याची वेळ आहे, लक्षात ठेवा. आम्ही या गोष्टीचा विचार करत नाही. क्षणिक सुखासाठी आम्ही आमचे 5 वर्ष आम्ही 1500 रुपयासाठी दान देऊन टाकतो आणि आम्ही 5 वर्ष पुन्हा शिमगा करतो, ही आमच्यासाठी शोकांतिका आहे. मला आपल्या सर्वांना विनंती करायची आहे, आता मी तुम्हाला म्हणावं आले पैसे, मी तर म्हणेन कोणी आलं तरी त्यांचे पैसे घ्या, काय हरकत आहे का? मी जर तुम्हाला म्हणलो की त्यांचे पैसे घेऊ नका, तुम्ही म्हणता चला हे बी देईन ना आम्हाला, ते यायला तर ते बी घेऊ देईन. बरोबर आहे का चूक आहे?
त्यामुळे मी तुम्हाला घेऊ नका असं म्हणलो नाही आणि म्हणणार पण नाही. घरी लक्ष्मी चलून आली आहे, तुम्ही काही त्याच्या घरी मागायला जाईना, ते तुमच्या घरी मागायला बी यायले आणि द्यायला बी यायले. घेऊन टाका. पण शेवटी मतदान कोणाला करायचंय हे तुमच्या हातात आहे, तुमच्या अधिकारात आहे. जसं आपल्याला ह्यांनी 5 वर्षापूर्वी पैसे देऊन मतदान घेतलं आणि 5 वर्ष आपल्या तोंडाला पानं पुसली, तशी तुम्ही आता सुद्धा त्यांचे पैसे घ्या आणि मतदान देतो म्हणून शेवटी मशालीला मतदान आणा, पेटम फाट. तुम्ही ह्याचा विचारच करू नका मागील गोष्टीचा, कारण शेवटी या भागातली लढाई ही आमची या सामान्य लोकांशी नाहीये. ही लढाई या प्रभागामध्ये तुमचा एक मोठा धंडांडग्या राहत आहे, बोर्डीकर नावाचा, माहिती आहे तुम्हाला. आणि त्यांची कन्या या राज्यामध्ये राज्यमंत्री आहे, आपल्या जिल्ह्याची पालकमंत्री आहे. वन फिरायला लागल्यात परभणी शहरातल्या गल्ली बोळ्यामध्ये, गुई 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 ते भोंगा लावून. अरे एवढं फिरायला जर काम केले असतो तर एवढं फिरायची गरजच पडली नसती ना. कधी बघितलं का बघा, 25-30 वर्षाच्या वर झालं त्यांना. तुमच्या ह्या रोडवरच त्यांचं घर आहे. तुम्ही मायबापाच्या इमानदारीने सगळ्यांना सांगायचं. कधी तुम्ही त्यांना बघितलं का जोडून? कधी तुमच्या दारात आलेत का कधी? मग आता तुम्ही ते का बरं त्यांना मतदान द्यायचं मला हे बी विचारायचं. आता 5,000 रुपये आलेत मताला घेऊन, 5,000. काही लोकांना आले बी असेल, काही कोणी म्हणणार नाही. 5,000 तिकडे घडीवाल्याचे 5,000. आता आमचे हे लोक खातील काय, तुम्हाला देतील काय? हे सर्वसामान्य कुटुंबातली कार्यकर्ते आहेत, हे तुमच्यासाठी रात्रंदिवस झटणारे आहेत. पण तुम्ही त्याला परक समजू नका, पोरक तर समजूच नका, कारण ह्यांच्या पाठीशी खासदार आणि आमदार 2 मोठ्या ताकद उभ्या आहेत. तुम्ही मतदान देताना मनात कुठलाही संकोच आणायचा नाही. तुमच्या सामाजिक बांधिलकी ठेवून तुमच्या प्रभागातल्या ज्या काही समस्या असतील, मग ती रस्त्याची असो, नालीची असो, पाण्याची असो, गार्डनची असो, कुठल्याही नागरी सुविधाची बांधिलकी या 4 नगरसेवकाला मतदान मागताना खासदार म्हणून आणि आमदार म्हणून आमच्या दोघांची असेल हे तुम्हाला सांगतो. तुम्ही चिंता करायचं कारण नाही. हे रस्ता जे केला जुना पेडगाव रोडचा, एकदा मी आमदार असताना केला, आता डॉक्टर राहुल पाटलांनी केलाय. आम्ही या प्रभागातले बरेचसे सभागृह आम्ही बांधलेत, बरेचसे रस्ते आम्ही केलेत. आजही आम्ही बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातल्या, सोडल्या तर शहरातल्या सुद्धा रस्त्याच्या बाबतीत आम्ही जागरूक आहोत. परंतु शेवटी काय होते, सत्ता आमच्या विरोधात असल्यामुळं आणि आम्ही सत्तेच्या विरोधात असल्यामुळं आमच्यासोबत भेदभाव केला जातो. कालची डीपीडीसीची मीटिंग झाली. 400 कोटी रुपयाचा तिथे निधी आहे. त्या 400 कोटी मधले कुठलीही स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसताना खासदार आमदाराला चांगल्या प्रकारचा वाटा मिळायला हवा होता, पण आमदाराला दिले 5 कोटी, मला दिले 3 कोटी, म्हणजे 392 कोटी ह्या सगळ्या भाद्राणीत हल्ले. मग राष्ट्रवादीचा आमदार पात्रीचा त्याला दिला माल काही, जी गंगाखेडच्या आमदाराला दिले आणि मॅडमना घेतले. आम्हाला म्हणले तुम्ही या. हे पैसे काही खासदार आमदाराला देणार होते का? हे पैसे आम्ही तुमच्या नागरी सुविधा पूर्ण करण्यासाठीच मागत होतो ना, का मी माझ्या घरच्या कामासाठी मागत होतो? यांनी पैसे नेले तिकडे जिंतूरला, सेलूला, गंगाखेड आणि परभणी का वाळ्यावर सोडली. इथं माणसं राहत नाही, जनावर राहतात का? पण ह्या लोकांना तुमच्या विकासाशी काही देणं घेणं नाही. भारतीय जनता पार्टी मोठ्या मोठ्या गप्पा हलती. देशामध्ये आमचं सरकार, राज्यामध्ये आमचं सरकार, खासदार आमदारांनी आमच्या अंगावर येऊ नये. अरे आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, आमचा तो धर्म नाही, आमची ती संस्कृती नाही. पण आमच्या जर अंगावर कोणी आलं तर त्याला आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय सुद्धा मागे पुढे बघत नाही, ते लक्षात ठेवा. मी म्हणलं भले तुमचं सरकार देशात असेल, राज्यात असेल बापू, पण या परभणीमध्ये सरकार खासदार आणि आमदाराचंही लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही त्याच्या धमक्या आम्हाला देऊ नका. ह्या पोकळवासा हे आम्ही त्या सगळ्या जन्मात आमचा त्यातून झालाय. मी काय एखाद्या राजकीय घराण्याच्या कुटाऱ्याच्या घरात जन्माला आलो आणि मी राजकारणात त्याचा वारसा घेऊन पुढे आलो असं तुम्ही समजू नका. मी खूप प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्या ठिकाणी इथपर्यंत पोहोचलो. त्याचं 2 व्यक्तींना मी श्रेय देतो.
ते दोन व्यक्ती कोण असतील तर हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर दुसरं कोण असतं तर हे तुम्ही बसलेले सगळे मायबाप जनता. त्या दोघांशी बांधिलकी माझी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत असत. आम्हा दोघांना बी मोठ्या मोठ्या ऑफर होत्या, पक्ष बदला, आमच्याकडे या, तुम्हाला काय पाहिजे ते आम्ही देऊ. आम्ही म्हणलं आम्ही जिथे तिथे ठीक आहे, दिले भीमानं खायलो गुणानं, तुमचं आम्हाला काही नको हे लक्षात ठेवा. आणि मग 2021ला 17 सप्टेंबर 2021ला या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री, त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी परभणी शहराला 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये काय काय दिले हे तुम्हाला या ठिकाणी या निमित्ताने मी थोडक्यात सांगतो. आपल्याला 70-30चा काठ होती. एक शासकीय वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेमध्ये आपल्याला खूप भेडसावणारी महत्वाची समस्या होती ती 70-30ची अट. जी अट अशी होती की आमच्या मराठवाड्यातला 500 मार्क सीएटी मध्ये घेतलेला विद्यार्थी सुद्धा मेडिकलला लागत नव्हता, पण विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातला विद्यार्थी 450 मार्क घेऊन सुद्धा मेडिकलला लागत होता. हे आमच्या विद्यार्थ्यावर अन्याय व्हायचा. ती अट उद्धव ठाकरे साहेबांनी रद्द करून आमच्या मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांचं पुण्य वाटून घेतलंय. मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो. उद्धव ठाकरे साहेबांनी परभणीमध्ये एक नाही 2 मेडिकल कॉलेज सुरू केले, एक प्रायव्हेट आणि एक गव्हर्नमेंट. उद्धव ठाकरे साहेबांनी या शहरातली अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना मंजूर केली, या शहरातली समांतर पाणी पुरवठा योजना मंजूर केली. या परभणीमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या शेजारी नाट्यगृह उभा करायला पैसे दिले, विद्यापीठामध्ये सायन्स पार्कला पैसे दिले. 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी एवढा कारभार केलाय. एवढाच नाही तर ह्या जाम नाक्यापासून दर्ग्याकडे जाणारा रोड असेल, ह्या जेलपासून तिकडे कालेगाव रोडला जाणारा रोड असेल, हे उद्धव ठाकरे साहेबांच्या काळात दिले. आणि तुम्ही मला एक सांगा, 14 ते 19 देवेंद्र फडणवीस 5 वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री होते, 2.5 वर्ष शिंदे मुख्यमंत्री होते आणि पुन्हा 1 वर्ष आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. 8.5 वर्षात तुम्ही काय दिले हे सांगा. 2.5 वर्षामध्ये माझ्या मुख्यमंत्र्याने काय दिलं होतं मी सांगितलं. तुम्ही जर माझ्या समोर येऊन बसा, तुमच्यासोबत डिबेट करायला मी तयार आहे. माझी जर एकही गोष्ट चूक असेल तर या खासदार या पदाचा राजीनामा देऊन मी तुमच्या पक्षात सहभागी होतो. पण तुम्ही खोटं बोलायचं पण रेटू. अरे 10 कार्यकर्ते नाही जे आहेत पक्षाजवळ आज परभणीमध्ये, एवढी जनता आमच्या जवळ आहे. बायबार जनता हे बघ म्हणा जरा येऊन भाजप बोलायला त्या पालकमंत्र्याला बी. पण हे त्यांच्यामध्ये दावदार्य नाहीये. हे फक्त पैशाच्या जोरावर हे निवडणुका जिंकतात आणि आम्ही सुद्धा त्या पैशाला आमिषाला बळी पडून आमचं दान मतदान आम्ही त्यांना दान करतो. ही आमची सुद्धा शोकांतिका आहे. म्हणून माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही काय करायचे करा, पैसे सगळ्याचे घ्या. मी तुम्हाला आणखी सांगणार डबल पैसे सगळ्याचे घ्या, पण विकासाचं काम फक्त आम्हीच करणार. हे पैसे देणारे पुन्हा तुमच्या दारालाही येणार नाहीत आणि तुम्हाला दारात त्यांच्याही येऊ देणार नाहीत. एवढं जरा तुम्ही सगळेजण भान ठेवा, एवढे आपल्याला हात जोडून विनंती. हे मतं मागणारे कधी घराच्या बाहेर निघाले नाही. हे मोठ्या घराण्यातले लोक, त्यांना कधी समाजसेवा करून माहित आहे का? मग ह्या लोकांना मतदान आम्ही काय द्यायचं? बरं 10 वर्ष तुमच्या भागाचा नगरसेवक आहे ना, काय केलं ह्याचं जरा लेखाजोखा मी मागा. एवढे बी लाचार आम्ही नाही झालो पाहिजे. त्यांनी काय केलं ह्याचा पुरावा त्यांनी समोर द्यावा. त्याला मतदान तुम्ही सरसकट देऊन टाका, काय म्हणणं नाही आमचं. आम्ही आमच्या उमेदवारी मागायला घेतो, पण हे तुम्ही बघायला तयार नाही. हे तुमच्यामुळे सगळे नाचले. जोपर्यंत ह्या देशातला, ह्या राज्यातला, ह्या जिल्ह्यातला, ह्या तालुक्यातला, ह्या शहरातला मतदार जागा होणार नाही, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकणार नाही. म्हणून ऊट राजा, मतदार राजा, जागा हो म्हणण्याची वेळ आता आलेली आहे. पैसे तुमच्या काही त्यांच्या घरचे नाही. आता नव्यानंच मी एक बातमी ऐकली की लाडक्या बहिणीला धमक्या द्यायला, तुम्ही जर मतदान आम्हाला नाही केलं तर तुमची पगारच बंद करू. जस काही पगारी यांच्या बापाच्या घरच्या पैशातून द्यायचे ते असे गप्पा नाही. हे सरकार जे पगारी देते हे तुमच्या आमच्या सगळ्याच्या कष्टाच्या पैशातून भरलेल्या करातून देते. या पैशाच्या जोरावरच त्यांनी या राज्यातली मुख्यमंत्री पदाची सत्ता जिंकली. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एवढं बहुमत कोणालाच मिळालं नाही, ते ह्यांना मिळालं. ते फक्त तुम्ही आम्ही लाडक्या बहिणींनी जे पैसे दिले त्यांनी 5-5 महिन्याचे पैसे एकदाच अकाउंटवर 7,500 रुपये. तुम्हाला वाटलं बाबा एवढे पैसे, एक तर मत हाणायचे हान. आणि आता रोज उठले की लाडकी बहीण लाडकी बहीण. अरे लाडके भाऊ मरायले तिकडं.
लाडक्या भावजया मरल्या तिकडं, तुम्ही बहिणी घेऊन बसले. पण जे बी पैसे जसे ह्यांच्या घरून दिलेत अशा गप्पा आणायलेत. म्हणून आपली सगळ्याला माझी विनंती आहे की भ्रष्टाचार मुक्त भारत बनवायला निघालेत मोदीजी. पण ह्या देशामध्ये सगळ्यात भ्रष्टाचारी पक्ष भारतीय जनता पार्टी. जेवढे देशातले भ्रष्टाचारी सगळ्या पक्षात होते ते सगळे भ्रष्टाचारी आता भारतीय जनता पार्टीत. अरे आधी भारतीय जनता पार्टी तुम्ही भ्रष्टाचार मुक्त करा, मग भ्रष्टाचार मुक्त भारत देश करण्याची गप्पा मारा. एवढी आपल्याला या ठिकाणी विनंती करायची मला या तुमच्या माध्यमातून. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, ह्या प्रभागातल्या माझ्या 40 शिवसेनेच्या शिलेदाराला निवडून देण्याचं आपण काम करा. आमचे बापू बोलताना म्हणले की आम्ही खूप काही सहन केलं, तुम्हाला आम्ही 40 जागा दिल्या. बापू 11 तुम्हालाच दिलाय, 14 तुम्हालाच दिलाय. मी जरा ह्याच्याने जर लक्ष ठेवी ठेवी. अरे आम्ही इरफान साहेबांच्या मुलाला म्हणलं अजमत खानला की बाबा तू कसा लढणार, ते म्हणला साहब मेरे को मशाल पेट लढणे. तर एक सिंबल रंग बोले, 4 अलग अलग नको. त्यामुळे सगळेजण मशालीवर लढायला लागले. आणि तुम्हाला शेवटची महत्वाची गोष्ट सांगतो की परभणी जिल्ह्यामध्ये सत्ता परिवर्तन झालंय. सत्ता परिवर्तन झालंय. तुम्ही शहरातल्या कोणत्याही प्रभागात जा, तुम्हाला सगळीकडे मशाल, आणि जिथं मशाल नाही तिथं पंजाब दिसर, हे तुम्हाला सांगतो. आणखी तुमच्याजवळ 3 दिवस बाकी आहेत. आज 12 तारीख आहे, 2 दिवस बाकी आहे, 13 आणि 14. 2 दिवसामध्ये तुमचा कोणी माणूस पाठवा, तुम्ही जा, कोणाला तुमच्या घरातल्या माणसाला पाठवा आणि परभणी शहरातल्या कोण्या कोपऱ्यात जा. कुठं जरी गेलात तर तुम्हाला 2 दिवसांनी एक मशाल, आणि जिथं मशाल नाही तिथं पंजा. आणि ह्यांची सत्ता 100% ह्या महानगरपालिकेत येणार. आणि तुमच्या विकासाची बांधिलकी ही आमच्या सोबत असणार आहे. हे 4 नगरसेवक जरी कुठे कमी पडले तरी खासदार आणि आमदार म्हणून आम्ही दोघं जण तुमच्या सोबत आहोत. तुमच्या कुठेही केसाला धक्का लागणार नाही. माझ्या सर्व कार्यकर्त्यांना सुद्धा हात जोडून विनंती आहे, मित्रांनो 2 दिवस शेवटचे आहेत, रात्र वैर्याची आहे. आपल्याला जीवाची पर्वा न करता प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पैसे आज येतील उद्या नाहीत, पण ही एकदा जर संधी गेली ना, आज हे 4 उभे टाकलेत, तुमच्या ताकदीवर उभे टाकलेत. तुमच्यातले जर काही बाडगे जर 1000-5000 रुपयासाठी जर बेईमानी करू लागले तर पुन्हा सामान्य कार्यकर्त्याची हिंमत होणार नाही की कोणत्या निवडणुकीला समोर जावं. म्हणून कधीतरी ह्या गरीब विचाराचा विचार करा. आणि आपल्याला देणारं हे बहुमत, आपलं जे अमूल्य मत आहे, हे मशालीच्या चिन्हासमोरचं बटन दाबून येणाऱ्या 15 तारखेला लोकशाहीतलं पवित्र दान मतदान, हे मशाल, जिथं मशाल आहे तिथं मशाल, आणि जिथं पंजा आहे तिथं पंजा. या ठिकाणी मशाल आहे. आणि म्हणून मशालीच्या समोरचं बटन दाबून प्रचंड मताने या दोन्ही उमेदवार 4 उमेदवारांना निवडून द्या, अशा स्वरूपाची विनंती करण्यासाठी आम्ही आलो. आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात, त्याबद्दल सर्व मतदारांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि तुमच्या सुखादुःखामध्ये कधीही तुम्ही हाक द्या, तुमच्या हाकेला ओ दिनू आम्ही या ठिकाणी उपस्थित राहू, एवढं आपल्याला सांगतो. काही मनात काय असेल तुमच्या तर कधीही आम्हाला तुम्ही विचारा. आणखीनही 2 दिवसाचा कालावधी आपल्यापाशी आहे. तुम्ही 2 दिवसात आणखी तुमच्या मनाचं परिवर्तन करा. कोणाचं पाकिट घ्यायचे, कोणाचं नाही घ्यायचं हे तुम्ही ठरवा. घ्यायचे का नाही घ्यायचे हे बी ठरवा. पण तुम्ही काही जरी केलात तरी आमची बांधिलकी खासदार आमदारची तुमच्या सोबत आहे. कारण तुम्ही आम्हा दोघांनाही निवडून दिले 2दा, आमदार साहेबाला 3दा, मला तर 5दा. मी आयुष्यभर बी तुमची सेवा करीत राहिलो तरी तुमचे उपकार फेटणार नाहीत. एवढं तुमचं कर्ज माझ्यावर आहे, त्याची जाणीव मला आहे. म्हणून एवढ्या पोटतिडकीनं बोलतोय, कारण मी बी सामान्य परिवारातूनच आलो होतो. मी ज्यावेळेस विधानसभा लढलो 2004 ची, मला कमी पैशात आमदार होण्याचं भाग्य लाभलं. पुढे लय मोठा माणूस होता माझ्या, कैलासवासी अशोकराव देशमुख साहेब होते माझ्या विरोधात, आणि ते लय गडगंज होते. पण तुम्ही मतदारांनी कुठलाही विचार न करता माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला निवडून दिलं. तसंच ह्या 4 लोकांना तुम्ही ह्या उद्याच्या निवडणुकीत निवडून द्या. तुमच्या विकासाच्या कामाशी आमची बांधिलकी असेल, एवढंच आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.